मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत। या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा करून देण्यात आली आहे। महिला नारी शक्ती पोर्टलवर या वेगवेगळ्या माध्यमातून अर्ज करू शकतात। याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागत होता, पण आता नवा निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही। या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावर लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही। त्याचप्रमाणे 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार। जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत। ही योजना फक्त आगामी निवडणुकीपुरती राबवण्यात येत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात होता, पण ही योजना आगामी काळातही चालूच राहील। ती निवडणुकीनंतर बंद केली जाणार नाही असं स्पष्टीकरण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिलं होतं। तर जाणून घेऊया आता कोणते नवीन निर्णय घेण्यात आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी नवीन शासन निर्णय काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे करण्यात आली आहे। 1. कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी, त्यांची विवाहित मुलं आणि मुली। 2. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावं। 3. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तर त्या महिलेस राष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येईल। 4. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल। 5. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल। सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकारी सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। यांच्याकडून अर्ज भरून घ्यावे। धन्यवाद।